नमस्कार, मी विनोद पानगले तुमचे सर्वांचे स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत जोगेश्वरी येथील मातोश्री मीनाक्षी ठाकरे शिल्पग्राम या गार्डनमध्ये. तर चला तर पाहूया, तुम्हाला सर्व दाखवतो आपण जाऊन. हे या ठिकाणी बघू शकता, हे तिकीट काउंटर आहे. या ठिकाणी तिकीट काढायचं मातोश्री मीनाक्षी ठाकरे शिल्पग्राम. तिथून आपल्याला तिकीट काढल्यानंतर आतमध्ये एंट्री जाते. तिथे येण्याचे तिकीट 10 रुपये तिकीट आहे. तर हे बघा, हे या ठिकाणी 10 रुपये तिकीट आहे. तर आता आपण आतमध्ये चाललो आहे. आता आपण संध्याकाळच्या टायमाला आलो आहे, 5-5:30च्या टायमाला. तर थोडी लहान मुलांची गर्दी आहे. तर हे बघा, हे स्टार्टिंगला जर भेटते लहान मुलांचे खेळ आहे त्या ठिकाणी झोपाला हे सर्व बघा या ठिकाणी दाखवले. हे बघा, ट्विन्स झोन या ठिकाणी आहे. बघू शकता लहान मुले फुलं आली आहेत. बघा, काय तर या गार्डनमध्ये आपल्या गावाकडे काही संस्कृती दाखवली आहेत, त्या मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही. हे पूर्णपणे घर दाखवलं आहे आणि काम करताना दाखवलेलं आहे. लोहार हे चाफ्याचं झाड आहे या ठिकाणी. पाहू शकता आपल्या संस्कृती. हे बघा, हे लोहार हातोडा मारताना दाखवलं आहे या ठिकाणी. तसेच थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला सोनाराचं घर दाखवता येते. बघा, या ठिकाणी सोनार आहे, जो दागिने घडताना दाखवलं आहे. हे बघा, हे या ठिकाणी हे बघा, आहे बघितलं नाही तर पूर्णपणे बघून घेतोय कसं काय बनवलंय ते. पूर्ण निरीक्षण करतोय काय. ये चल. तसेच या ठिकाणी हे बघा, हे अजून स्टॅच्यू दाखवलेले आहेत, आपण बघू शकता. हा, या ठिकाणी बोर झाड आहे, बोर लागलेले आहेत. आपण आता पुढे चाललो आहे. तर पुढे नाचताना नृत्यिका दाखवलेल्या आहेत, त्यांचा स्टॅच्यू या ठिकाणी दाखवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा या ठिकाणी. तर मी तुम्हाला सांगेल की लहान मुलांना या ठिकाणी घेऊन या, कारण या लहान मुलांना दाखवण्यासाठी खूप काही संस्कृती आपल्या इकडे म्हणजे बनवण्यात आलेली आहे. तुम्ही नक्की लहान मुलांना घेऊन या दाखवण्यासाठी. हे बघा, अतिशय सुंदरशी झाडं देखील फुलांची लावण्यात आलेली आहेत. हे बघा, या ठिकाणी मस्त असे सूर्यफुलं छोटेवाले. तर आपण इथे पूर्ण असा ओपन स्पेस आहे फिरण्यासाठी. हे कुंभाराचं दृश्य दाखवलं या ठिकाणी, स्टॅच्यू दाखवलेलं आपल्याला. हे बघा, तसेच हे ठिकाणी बघा, ही डोक्यावरून माती घेऊन जाताना लेडी दाखवलेली आहे त्या ठिकाणी. हे परत कुंभारचं घर या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघा, कुंभार मडकी घडवतोय, तुम्ही पाहू शकता. हे या ठिकाणी हे बघा, हे त्याचं घर असं दाखवलं आहे. तर आपण आता थोडं पुढे चाललो अजून. या ठिकाणी हे बघा, हे पूर्ण ओपन स्पेस असं आहे या ठिकाणी. हे झालं, हे या ठिकाणी विणकराचं घर दाखवलेलं आहे. बघा, हे या ठिकाणी असे सूत्र बांधून ठेवलेलं आहे विणताना. तसेच आपण आता अजून थोडे म्हणजे असं पुढे
काही ना काही स्टॅच्यू बनवलेले आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तसं आता आपण हे पण पुढे आलो तर आपल्याला चांभाराचं घर दिसतं आहे या ठिकाणी. हे बघा चांभारचे स्टॅच्यू बनवलेत. हे पाहू शकता चांभाराचं आहे, हे चांभाराचं घर आहे. तसेच साईडला बाजूला बघितलं तर या ठिकाणी दांडिया डान्स करताना दाखवले आहेत आपल्याला. म्हणजे अशा खूप साऱ्या संस्कृती या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. चला आपण अजून पुढे जाऊन बघूया आपल्याला काय अजून दाखवण्यात येतं आहे. मस्त छान असा स्पेस आहे इकडे गार्डनमध्ये खेळण्यासाठी, मस्त आहे लहान मुलांना. तसेच आपल्याला बघा एक ठिकाणी तो पीछे वैसे भी मोटा बैठा था गार्डन का ब्लॉग बना. हे बघा ही आता साईडला हे दुसरं अजून सुताराचं घर दाखवण्यात आलेलं आहे. सुतार या ठिकाणी काम करताना दाखवलं आहे. हे सर्व स्टॅच्यू बनवून ठेवले आहेत. ज्या आपल्या कोकणातील काही ज्या संस्कृती आहेत म्हणजे ज्या काही पद्धती आहेत त्या ठिकाणी या गार्डनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छान असं म्हणजे एकाने हा प्रकल्प हे केलेला आहे. तसंच तुम्ही व्यक्ती बघू शकता. बघा हे घर सुताराचं घर देखील म्हणजे दरवाजा एकदम पूर्ण असा लाकडाचा बनवता दाखवला आहे. तसेच घरावरती कवलं पण दाखवले आहेत जे आपल्या गावीच्या ठिकाणी असतात त्या पद्धतीमध्ये. तसेच या ठिकाणी सुतार खांद्यावरून लाकडू घेऊन जाताना दाखवलेलं आहे बघू शकता. तसेच आपण आता थोडं अजून पुढे पुढे चालत चाललो आहे. खूप काही म्हणजे पद्धती आहेत या ठिकाणी आपल्याला. हे बघा हे ठिकाणी हा बुरुड दाखवला आहे जे विणताना दाखवलं आहे. या ठिकाणी घर दाखवलं आहे बघा या ठिकाणी. हे बुरुड म्हणजे बांबूपासून जे काही बनवतात ते साहित्य बनवचं दाखवलं आहे. तर गार्डनमध्ये बघा या ठिकाणी जे पोरांचे स्केचू दाखवले आहेत जे खेळताना आहेत. तसेच या ठिकाणी आपल्या म्हणजे वॉचमॅन देखील ठेवलेले आहेत जे कोणी काय म्हणजे थोडंफार पहारा करण्यासाठी. तसेच आपण अजून पुढे जाऊया. या ठिकाणी मस्त छानसं झाड दाखवलं आहे. संध्याकाळचा व्ह्यू आहे, छान वाटतं आहे. पूर्ण असं म्हणजे गार्डन दाखवलं. तुम्ही इकडे वॉकिंगला सुद्धा येऊ शकता संध्याकाळचं. पूर्ण गार्डनचं ओपन स्पेस आहे आणि मोठं गार्डन आहे या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता छोटे छोटे घरासारखे असं म्हणजे हे बनवलेलं आहे. बसण्यासाठी पूर्ण असं म्हणजे लाकडाचं सर्व बनवलेलं आहे बांबूपासून. तर आपण चाललो आहे थोडं अजून पुढे. तर या ठिकाणी अजून एक घर दाखवलेलं आहे. चला पाहूया आपण कोणतं आहे ते. बघा हे एक दाखवलेलं आहे, स्टॅच्यू दाखवलेला आहे. तर या ठिकाणी हे दाखवलेलं आहे, मूर्तिकार दाखवलं आहे. तो बघा त्याने देवाची म्हणजे साईंची मूर्ती त्याने लाकडापासून बनवण्याचं दाखवलेलं आहे. तो बघा ही अजून मूर्ती एका दगडामध्ये बनवतो आहे. या प्रकारे त्याने ते असं म्हणजे छायाचित्रण केलं आहे. तसे या साईडला देखील बघा ही बनवताना दाखवलं आहे, तुम्ही बघू शकता. तसेच या ठिकाणी आपल्याला फोटोशूटसाठी देखील चांगलं म्हणजे आहे. तुम्ही फोटोशूट करू शकता मस्त छान असे. बघ त्याच्यावर फोटोशूट चालू आहे. हे बघा अजून एक आपण थोडं पुढे चाललो आहे तर आपल्याला
हा देखील बघा स्टॅच्यू दाखवलेला आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण ओपन स्पेस आहे खेळण्यासाठी. लहान मुलं खेळत आहेत. पूर्ण मोठं असं ग्राउंड या ठिकाणी आहे. तर फोटोशूट चालू आहे. थांब. मस्त ना इकडे. हां ते बघा लहान मुलांना बसण्यासाठी देखील या ठिकाणी हे बघ. हां तुम्ही पाहू शकता सर्वजण फोटोशूट करतायत या ठिकाणी. मस्त ओपन स्पेस आहे. मस्त आहे गार्डन. लहान मुलांना खेळण्यासाठी खूप जागा आहे या ठिकाणी. हे बघा बघा. तर हे बघा या ठिकाणी परीट म्हणजेच आपलं इस्त्रीवालाचं घर देखील या ठिकाणी दाखवलेलं आहे. तसेच आपण बाजूला या ठिकाणी हे बघा हे गाढव दाखवलं आहे. त्याच्यावरून तो ओझे वाहून नेताना दाखवलं आहे. ही बाई दाखवले जी डोक्यावर सर्व गाठोडे घेऊन चालले. तसेच आता आपण पुढे चाललो आहे. पुढे जाण्यानंतर हे बघा हे अजून एक घर इथे घर दाखवलं आहे. हे घर आहे शिंपीचं. शिंपी टेलर. तर तुम्ही पाहू शकता. हे बघा हे शिंपीचं घर दाखवलं आहे. शिंपी या ठिकाणी बघा इस्त्रीवर आपला मशीनवरती कपडे शिवायला बसला आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. हा हे बघा हे तसेच आपण पुढे चाललो आहे. हे बघा जे जत्रेमध्ये खेळतं त्या पद्धतीमध्ये हा स्टॅच्यू दाखवलेला आहे. पाहू शकता. तर या ठिकाणी अजून हे बघा हे कथ्थक करताना दाखवले आहेत. पाहू शकता. हे बघा या ठिकाणी लहान मुलीमध्ये स्पेस गोलाचा स्पेस आहे. तिथून खेळत आहेत पूर्णपणे. पाहू शकता. तसेच हे बघा हे या ठिकाणी ढोल वाजवताना देखील दृश्य दाखव. म्हणजे हे बघा हे इथे ढोल वाजवताना लेझिम खेळताना दृश्य दाखवलं आहे. पाहू शकता आपण. तसेच बाजूला गेलं असताना हे लावणी करताना दाखवलं आहे. जे लावणी करतायत हा ढोलकी ढोलक वाजवतोय. तर आता आपण अजून थोडं पुढे जाऊया. हे बघा हे हा जो स्टॅच्यू दाखवला तो कोळीगीत करताना दाखवला आहे. एक कोळीगीताचा स्टॅच्यू दाखवला आहे. तर छान छान अशी ॲक्टिव्हिटी म्हणजे या ठिकाणी दाखवलेली आहेत अजून. तर अजून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेनच.
त्या ठिकाणी आपण अजून थोडं आतमध्ये चाललो आहे. बघा या ठिकाणी दाखवलं आहे दृश्य अजून एक. हे बघा या ठिकाणी सर्व एका ठिकाणी बसले दाखवलेत. हे बघा या ठिकाणी आपल्याला बैल दाखवलेत, जे नांगरा लावलेले आहेत. हा कुत्रा दाखवलेला आहे. तसंच बैल नांगराखालचे बैल दाखवलेत. नागर पकडताना दाखवले माणूस. हे गाय दाखवले, या ठिकाणी गाय दाखवलेली आहे. म्हणजे हे पूर्णपणे शेतकऱ्याचं घर असं दाखवलं आहे. चल तर या ठिकाणी हा फाउंटन आहे, पण तो बंद ठेवला आहे. देखते जाओ और क्या क्या है. पायऱ्यांवर बसून वगैरे हे जाम भारी वाटतं. हे किती अच्छा. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.